लाईट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप। अमेरिकेतील मंदी आणि जागतिक बाजारपेठेतील घसरणीमुळे शेअर बाजारात आपटीवार। सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्समध्ये 2.5% घसरला। गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटींचे नुकसान। बांगलादेशमधील हिंसाचारानंतर शेख हसीना यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा। आता देश लष्कराच्या ताब्यात, अंतरिम सरकार बनवणार। 100 कोटी रुपये वसुली प्रकरण तापले। आपण दोघांचीही नार्को टेस्ट करू। माजी IPS अधिकारी परमवीर सिंह यांचं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना चॅलेंज। संकेत देऊनही त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर मनोज जरांगे शरद पवारांनी उभा केलेला माणूस। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली। एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा। विधानसभेसाठी राज ठाकरेंकडून दोघांची उमेदवारी जाहीर। शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे लढणार। UPSCने उमेदवारी रद्द केल्यानंतर पूजा खेडकर हिने राज्य सरकारसह केंद्रीय लोकसेवा आयोगाला न्यायालयात खेचलं। 5 वर्षांनंतर पक्ष झोपेतून उठल्यानंतर महाराष्ट्रात दौरे सुरू। आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंवर निशाणा। अमृता खानविलकरचं वर्ल्ड ऑफ श्री मधून भव्य नाट्य पदार्पण। ती आता डान्स कोरिओग्राफर आशिष पाटीलचं एक नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार। मनिका बत्राच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून रोमानियाचा 3-2 असा धुव्वा। भारतीय संघ महिला टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत दाखल।